अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। प्रौढ प्रताप पुरंदर परिवार टोप करवीर प्रांत यांच्या वतीने पहिल्यांदाच ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आले। या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यासह सोलापूर, लातूर, नांदेड आणि पुणे जिल्ह्यातील तब्बल 51 मावळे सहभागी झाले होते। मोहिमेच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात पन्हाळा येथे नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून तसेच बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मारकास अभिवादन करून करण्यात आली। यावेळी युवा इतिहास अभ्यासक मानसिंग कदम यांनी सहभागी मावळ्यांना या ऐतिहासिक मार्गाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य लढ्याची तसेच नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची माहिती देत मार्गदर्शन केले। पन्हाळाहून सुरू झालेल्या पदभ्रमंतीचा पहिला टप्पा पूर्ण करत मावळ्यांनी सुमारे 24 किलोमीटर अंतरावरील कोपारडेवाडी येथे मुक्काम केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोपारडेवाडी येथून पुढील पदभ्रमंतीस सुरुवात करण्यात आली। ऐतिहासिक वाटेवरून मार्गक्रमण करत सर्व मावळे पावनखिंड येथे पोहोचले आणि तेथे मोहिमेची सांगता करण्यात आली। विशेष म्हणजे परिवाराच्या पहिल्याच प्रयत्नात तब्बल 51 मावळ्यांनी सहभागी होत अर्धशतकीय झेप घेत ही ऐतिहासिक मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली। या मोहिमेमुळे सहभागी मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली। मोहिमेच्या सांगतेवेळी प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले। ऐतिहासिक वारसा, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा घेऊन ही मोहीम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।